कागलमधून समरजित घाटगेंनी प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आणि त्यानंतर राज्यात एक लाट येते का काय अशी परिस्थिती झाली आणि त्या लाटेतच पुढचं नाव जोडण्याचं काम जे मीडियाने केलं ते हर्षवर्धन पाटलांचं, इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचं. तर हर्षवर्धन पाटील हे तुतारी हातात घेणार काय किंवा घ्यावा असा कार्यकर्त्यांचा काहींचा आग्रह आहे. तर त्यांच्या वाढदिवसादिवशी झालेल्या ज्या कार्यक्रमात बऱ्याच लोकांचा आग्रह होता की अपक्ष लढावं, तिथली त्यांची स्थानिक आघाडी काहीतरी आहे त्यानुसार लढावं. पण हे जर सगळं बघितलं, त्यांच्या मुलाखती बघितल्या, त्यांचं बोलणं बघितलं तर एक गोष्ट जाणवते की ह्या पलीकडे जाऊन ते काहीतरी वेगळा डाव खेळण्याच्या तयारीत आहेत आणि ते तुतारीमध्ये जातील किंवा भाजपमध्ये आहे तसं राहतील आणि देवेंद्र फडणवीस काय करतील याची वाट बघतील अशी काही म्हणजे शक्यता दिसते किंवा न दिसते. सगळ्यांना त्यांनी कन्फ्यूज करायचं काम गेले काही दिवस चालू ठेवलेलं आहे. आता जर बघितलं तर हर्षवर्धन पाटील हे 1995 पासून 2009पर्यंत आमदार होते इंदापूरचे. 2014 साली आघाडी युती सर्वच पक्षांनी सेपरेट लढायचं ठरवलं विधानसभेत आणि सेपरेट लढल्यानंतर तिथं दत्तामामा भरणे आले. दत्तामामांनी 2014मध्ये साधारण 14,000 मतांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला. त्यानंतर 2019ची निवडणूक आली, पुन्हा ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच वाटणीला जाणारं ही चिन्ह दिसल्यानंतर किंवा आधीही ठरवलेलं असावं काही मतं कमी पडतात ती भाजपकडून मतांच्या त्या जुळणी होईल आणि आपण निवडून येऊ असं ठरवून ते 2019ला भाजपमध्ये प्रवेश करते झाले आणि त्यातही 2014च्या निवडणुकीत त्यांचा 3,000 मताच्या फरकानं पराभव झाला. या पराभवानंतर हर्षवर्धन पाटील हे अस्वस्थ राहिले. आता काय नाही, आपण भाजपमध्ये आहे, ईडी फिडीचा काही त्रास नाही, निवांत झोप लागते असं त्यांचं एक वक्तव्यसुद्धा महाराष्ट्राला सुपरिचित आहे. आता हर्षवर्धन पाटील नेमकं काय करतायत किंवा नेमकं गणित काय आहे हे बघायचं झालं तर ह्यासाठी फार काही डोकं लावावं लागत नाही किंवा तिथं इंदापुरात जाऊन काही करावं असं म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया घ्याव्या, लोकांच्यात काय वातावरण आहे हे करण्यापेक्षा आपण घर बसल्या कमेंट्स बघा किंवा काही बघा तर बरेच लोक म्हणत आहेत की तुतारी घ्या. तर तुतारी घ्या असं म्हणतायत पण हर्षवर्धन पाटील ह्या तुतारी घेण्याच्या काही मूडमध्ये आहेत असं काही दिसत पण नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला ते भाजप सोडायच्या पण मनस्थितीत आहेत आणि काँग्रेसमध्ये जायच्या मनस्थितीत आहेत असं पण काही चिन्ह एकंदरीत दिसत नाही आहे. पण ह्या सगळ्या भानगडीत हर्षवर्धन पाटील सर्वांना कन्फ्यूज करून ठेवत आहेत. मग आता नेमकी खेळी काय खेळणार? तर एक शक्यता अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ही इंदापूर ही जागा आहे. जर लढलं तर तिथं लढणार कोण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्ह अजितदादांच्या गटाकडून किंवा पक्षाकडून जर कोण उभे राहतील तर ते दत्तामामा भरणे असतील आणि जर शरद पवारांच्या तुतारी या चिन्हाकडून जर हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश झाला नाही तर कदाचित प्रवीण माने असतील किंवा तिथं अनेक जगदाळी आहेत किंवा आणखीही इच्छुक उमेदवार आहेत तुतारीकडून, तेही त्या चिन्हावर लढायची शक्यता आहे तुतारीकडून. म्हणजे हे दोन कॅन्डिडेट तर राष्ट्रवादीचे झाले, जे परस्पर विरोधी लढणारे मुख्य पक्षाची मुख्य लढतीचे कॅन्डिडेट झाले. तर ह्या दोघांच्यात राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी होईल, ते इंदापूरमधल्या मतांची विभागणी होईल आणि ह्यामध्ये आपली सीट अपक्ष राहून निवांतपणे बाहेर काढली जाईल आणि एकदा अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर स्वातंत्र्य कुठेही जावा, काहीही करा, कोणाची सत्ता येते त्यांना पाठिंबा द्या किंवा आणि ते सगळं सांगताना त्या एका मुंबई तकच्या चॅनलवरती मुलाखतीत ते सांगतात की माझे सर्व पक्षीय लोकांच्या बरोबर अत्यंत चांगले संबंध आहेत. सुप्रियाताईंशी चांगले संबंध आहेत, पवारसाहेबांशी चांगले संबंध आहेत, देवेंद्र फडणवीसांशी तर आधीपासूनच चांगले संबंध आहेत. म्हणजे मी मंत्री होतो तेव्हाही चांगले होते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही आमचे संबंध हे चांगलेच होते असं हर्षवर्धन पाटील सांगत आहेत. पण त्यांचा मूळ जो डाव यात दिसतो किंवा ज्याची गणितं ते आखत आहेत ते जर बघितलं तर ह्या दोन तुतारी आणि घड्याळाच्या लढाईत
आपली सीट निवांत पद्धतशीर बाहेर काढायची आणि अपक्ष म्हणून निवडून येऊन आपला 2 वेळचा पराभवाचं हॅट्रिक होऊ द्यायचं नाही, हीच त्यांची मनस्थिती सध्या तरी दिसायला लागली आहे. ह्या सगळ्या खेळीत हर्षवर्धन पाटील यांची सीट अपक्ष निघेल काय? दोन्ही राष्ट्रवादीच्या मत विभागणीचा फायदा हर्षवर्धन पाटील यांना होईल काय? आणि जर हर्षवर्धन पाटील अपक्ष राहिले तर भाजप या पक्षाला मानणारी तिथली जी काही असतील तर असणारच आहेत, सगळीकडे असतातच ती भाजपला मानणारी मतं, ती मतं दत्ता मामांच्या मागे जातील की हर्षवर्धन पाटलांच्या मागे येतील? ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. तुम्हाला वाटतं का असं अपक्ष राहून पद्धतशीर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ह्या टाईपमध्ये मधली गेम साधून हर्षवर्धन पाटील यशस्वीपणे आमदार होतील काय? ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ह्याचे चान्सेस किती आहेत? याबद्दल तुम्ही देखील कमेंट करून सांगा, प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. थँक्यू.